आफ्टरनून मित्रांनो, फायनली आपण बस बोर्ड केलेली आहे. आपली 1:05ची बस होती आणि सुटेल आता 5-10 मिनटात. आणि गरमी तर मित्रांनो एवढी अतिशय भयंकर गरमी आहे. 40-42 डिग्री तापमान आहे इकडे मध्य प्रदेशमध्ये. सो आय विल सजेस्ट की तुम्ही सकाळचं किंवा संध्याकाळचं ट्रॅव्हल करा. आणि आत्ता तर आपण चाललो आहे टुवर्ड्स खंडवा जंक्शन. बसने 3-4 तासाचा प्रवास आहे. संध्याकाळी आपली 5:50ची ट्रेन आहे तप्ती गंगा एक्सप्रेस. सो बघूया आता काय होतं आहे. बस तर नॉनस्टॉप बोलत आहेत, बट आय डोंट थिंक सो ही नॉनस्टॉप आहे, कारण भेड बकरीसारखे पॅसेंजर भरलेले आहेत. सो लेट्स सी गाईस काय होतं आहे पुढे. 1 eternity later. सो गुड इव्हनिंग मित्रांनो. सध्या झालेले आहेत 6:15 आणि द थिंग इज मला जी एक्सप्रेस बोर्ड करायची होती तप्ती गंगा एक्सप्रेस, त्याची आपली तिकीटच कन्फर्म नाही झाली आणि ॲट द एंड ती कॅन्सल झाली. आणि मला ऑन द वे असताना मेसेज आला की तुमची तिकीट कॅन्सल झालेली आहे. सो काय करणार, मग शेवटी मला एक म्हैसूर एक्सप्रेस पकडावी लागली. तप्ती गंगा एक्सप्रेस 5:50 PM होती आणि म्हैसूर एक्सप्रेस जी 5:30ला आपण बोर्ड केली. सो फायनली मला एक TCला अप्रोच करावा लागलं फॉर द सीट. आणि फायनली आपल्याला एक सीट भेटली आहे 3rd AC आणि 1500 रुपये मला कॉस्टिंग पडलेली आहे त्याची. बट ठीक आहे, बसायला जागा भेटली, सगळं ओके आहे. सो आता इकडून आपला प्रवास जो आहे खंडवा टू वाराणसी, हा मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. हा आपला 3rd सिरीज असणार आहे, वाराणसी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. सो अपडेट्ससाठी गाईज स्टे ट्यून प्लीज. आणि काही असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेल, कारण आता झाली आहे रात्र आणि खिडकीमधून काही दाखवता पण येणार नाही. सो स्टे ट्यून गाईज. सो मित्रांनो, आता झालेले आहेत 8:10 आणि इटारसी जंक्शनला आपण पोचलेलो आहोत. आणि ठीक आहे, ट्रेनची स्पीड वगैरे प्रॉपर आहे, प्रॉपर टायमिंगवर आहे, काही लेट वगैरे नाही आहे. आणि जस्ट आता एक UP पंजाब एक्सप्रेस पास झालेली आहे. सो आता आपण जेवणही मागवलेलं आहे. तर सुप्रभात मित्रांनो. आणि काल रात्री आपण जेवण डायरेक्ट झोपून घेतलं, कारण संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून मित्रांनो आपण जे उभे होतो सीट भेटूपर्यंत, सो खूपच थकलेलो आणि पूर्ण दिवसाचा प्रवास, बसचा प्रवास. सो आपण डायरेक्ट झोपून घेतलं आणि हा आहे दिवस दुसरा मित्रांनो. सर्वांना आता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि मी पोचलेलो आहे ते म्हणजे मिर्झापूरला. आणि ट्रेन ऑन टाईम आहे मित्रांनो. खूप सध्या तरी आता म्हणजे ऑन टाईम आहे, बघू आता पुढे. आणि ट्रेनचा वाराणसीचा जो पोचायचा टाईम आहे तो आहे 8:30. सो बघूया. काल रात्री ॲक्च्युली झोप लागलेली खूप, कारण आपण झोपलो नव्हतो पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग वगैरे. सो काल रात्री झोप लागली म्हणून काय दाखवू शकलो नाही. बट सध्या आपण पोचलो मिर्झापूर. आणि मिर्झापूर तर सगळ्यांना माहिती असेल. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन नहीं. तर मित्रांनो, 8:02 आपली जी ट्रेन आहे ती मिर्झापूरवरून निघाली. फक्त 2 मिनिटांचाच फॉल्ट असतो इकडे आणि ऑन टाईम आहे ट्रेन. म्हैसूर एक्सप्रेस बेस्ट ट्रेन आहे. आत्तापर्यंत टाईम खूप कवर केला आहे मित्रांनो ट्रेन. आणि 8:24 हा अरायवल टाईम आहे वाराणसीला. सो बघूया ट्रेन खरंच किती टायमावर आहे. तर मित्रांनो, मिर्झापूर क्रॉस केल्यानंतर आपली ट्रेन जी होती फार वेगाने पळत होती आणि फायनली ती वेळ आलेली आहे ज्याचा आपण आतुरतेने वाट बघत होतो. ते म्हणजे आपले दर्शन झालेले ट्रेनमधून सर्वप्रथम गंगाचे
आणि फारच अप्रतिम वाटते मित्रांनो जेव्हा गंगा नदीवरून तुमची ट्रेन पास होते आणि तुम्ही दर्शन घेता सर्वप्रथम बनारसमध्ये एंटर करायच्या आधी. तर खरंच खूप अप्रतिम आहे हे दृश्य मित्रांनो, तुम्ही एन्जॉय करा. व्हॉट्सअप मित्रांनो, आता वाजलेले आहेत 8:30 आणि आपण ऑन टाईम पोचलेलो आहे, ते म्हणजे वाराणसी जंक्शन. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे म्हैसूर वाराणसी एक्सप्रेस. बेस्ट एक्सप्रेस आहे मित्रांनो, फूड वगैरे पण बेस्ट आहे आणि ऑन टाईम आहे मित्रांनो. डिले वगैरे 1 मिनटाचाही डिले नाही आहे, म्हणजे 10 मिनटं आधीच पोचवलेलं आहे आपल्याला. सो चला तर मग आता वाराणसी एक्सप्लोअर करूया मित्रांनो. फायनली आपण चेक इन केलेलं आहे हॉटेल रूममध्ये आणि मी एक छोटासा टूर तुम्हाला देतो या हॉटेल रूमचा. लाईक कसं आहे, ॲक्च्युली होमस्टे आहे. ज्यांचं हॉटेल आहे त्यांचे खाली पेईंग गेस्ट राहतात रेंटवर आणि ही जी वरची बाजू आहे म्हणजे अजून 2-3 रूम्स आहेत त्यांचे. सो ते रेंटवर देतात जे पण टुरिस्ट असतील किंवा फॅमिलीसाठी वगैरे. सो माझ्या एकट्याप्रमाणे तरी मला एक रूम हा भेटलेला आहे, AC रूम आहे आणि बेस्ट प्राईजमध्ये भेटला आहे मित्रांनो. सो इफ तुम्ही येत आहे बनारस किंवा काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीला, सो मी तुम्हाला हा रूम नक्की रेकमेंड करेल. कारण मी काही अशा गोष्टी आहेत ज्या मला खूप आवडल्या त्या रूममध्ये मित्रांनो. सो आधी तुम्ही रूम बघून घ्या, मग मी तुम्हाला थोडे डिटेल्स देतो या रूमबद्दल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला रूम आहे. इकडे TV आहे, तिकडे थोडं स्पेस आहे आपलं सामान वगैरे ठेवायला. हा एक बेड आहे प्रॉपर, एक क्वीन साईज तुम्ही बोलू शकता. किंग साईज पण नाही, क्वीन साईज बेड आहे मित्रांनो. आणि AC आपल्याला भेटलेला आहे. आणि तुम्हाला काही गोष्टी मी इंटरेस्टिंग गोष्टी दाखवतो मित्रांनो. हे बघा, जर तुम्ही इकडे येत आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी नक्की भेटणार आहेत. कॉफी आहे, इकडे मिल्क पावडर आहे, टी बॅग्स आहेत, कप्स आहेत आणि हॉट वॉटर केटल आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला इकडे हॉटस्टार वगैरे सगळं बघायला भेटणार आहे टीव्हीवर. टीव्हीसुद्धा मस्त आता नवीनच त्याने लावला आहे. सो थर्ड थिंग मला जी आवडली ती हे आहे मित्रांनो, म्हणजे बघा ना, तुम्हाला इकडे ब्रश भेटतो आहे, साबण भेटतो आहे, तेल आहे इकडे मित्रांनो, ऑइल आहे, शॅम्पू आहे आणि इकडे एक क्लोजअप म्हणजे टूथपेस्ट आहे. सो प्रॉपर एक क्लीन त्यांनी एक हायजेनिक त्यांनी किट बनवली आहे, हायजीन किट. अँड काशीधाम होमस्टे वेलकम होम किट त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे.
अँड टॉवेल आहे इकडे मित्रांनो, क्लीन आहे. अँड रेस्ट तुम्हाला मी दाखवतो, एक मिनटं. रेस्ट इकडे मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे. खूपच चांगली आहे मित्रांनो. सगळं तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या आतमध्येच राहतात एकदाच. तुम्हाला काही झंझट करायची गरज नाही इकडे तिकडे. अँड बेड ही बघू शकता तुम्ही, नीट अँड टायडी आहे आणि जागा ही खूप आहे, बेस्ट आहे. आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट मी दाखवणार आहे. तर मित्रांनो कॉरिडॉरमधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की त्यांचे रूम्स आहेत इकडे. हा एक त्यांचा रूम आहे, लॉक आहे, सध्या कोण राहत नाही आहे इकडे. इकडे सुद्धा रूम आहे, आपल्याला फ्री वायफायसुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे यांनी हे मॅनेज केलेलं आहे. आणि क्लीन आहे, नीट अँड टायडी आहे. हे रूफ आहे जिथून बऱ्यापैकी सनलाईट आपल्याला भेटते आहे. देन मी वळेल, किचन आपल्याला एक छोटंसं त्यांनी दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे वॉटर डिस्पेन्सर पण आपल्याला भेटला आहे मित्रांनो. थंड पाणी, गरम पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. बाकी स्पेस आहे, काही पण तुम्हाला खायचं वगैरे असेल किंवा काही ठेवायचं असेल, खायच्या वस्तू वगैरे. आणि टॅप आहे मित्रांनो. बट टॅप मला एक युनिक वाटलं गोष्ट की इकडे बेसिन नाही आहे. बट इट्स ओके, काय असं हे नाही आहे. बेसिनचं तसं पण काय काम लागणार नाही तुम्हाला, काय भांडी वगैरे धुवायचे नाही. आणि बस एवढंच आहे मित्रांनो दाखवण्यासाठी तरी. आणि असं काही रूम आहे. सो गाईज कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. नक्की चेकआउट करा. सौरभ सिंग नाव आहे त्यांचं, ओनरचं. आणि अतिशय हेल्पफुल म्हणजे माणूस आहे. हेल्पफुल एवढा आहे की तुम्हाला म्हणजे काही विचारायची गरज नाही पडणार. ते जायच्या अगोदर तुम्हाला पूर्ण गाईड करतील, कुठे राहायला पाहिजे, कुठे खायला पाहिजे, दर्शन कधी घेतलं पाहिजे, कधी नाही घेतलं पाहिजे, सगळं ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला ते गाईड करणार मित्रांनो. सो खूप हेल्पफुल माणूस आहे. मी आत्तापर्यंत तरी मी ज्योतिर्लिंग जे केले उज्जैन आणि ओंकारेश्वर, तिकडल्यापेक्षा तरी मला हे बेस्ट वाटलं मित्रांनो. म्हणून दॅट्स द थिंग, म्हणून मी हे आवर्जून तुम्हाला दाखवलं आहे. कारण प्रायझिंगच्या हिशोबामध्ये पण ठीक आहे, इट्स वेल अँड गुड. मी तुम्हाला प्रायझिंग वगैरे सांगणार नाही, कारण द थिंग इज हे सीझनच्या हिशोबाने चेंज होत राहतं. सो तुम्ही इकडे आलात तर त्यांच्याशी कन्फर्म करा, त्यांना हवं तर हा व्हिडिओ दाखवा आणि ते तुमच्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी डिस्काउंट नक्की करतील, ही माझी गॅरंटी आहे मित्रांनो. आणि बस एवढंच मी सांगेन. आता मी थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि मग आपण थोडंसं आराम करू किंवा काहीतरी खायला जाऊया बाहेर, थोडं एक्सप्लोअर करूया वाराणसी वगैरे. अँड देन संध्याकाळी आपण जाणार आहोत मित्रांनो, ते म्हणजे तुम्हाला माहितीच असेल दशाश्वमेध घाट, जिकडे गंगा आरती होते. 4 hours later. गाईज मी आहे आता फायनली ब्लू लस्सी शॉपमध्ये आणि आता दुपारचे वाजता आहेत ते म्हणजे 1:30. आणि फायनली शोधत आपण असंच खायला निघालेलो. बट ब्लू लस्सी भेटलेलं आहे आपल्याला. आणि तुम्हाला मी पहिली गोष्ट दाखवणार आहे इकडचे मित्रांनो, ते म्हणजे हे तुम्ही बघू शकता, हे फोटोज तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे ॲक्च्युली फोटोज त्यांचे आहेत, ज्यांनी रिव्ह्यूज वगैरे दिले आहेत. सो किती युनिक गोष्ट आहे मित्रांनो, आपल्याला म्हणजे इकडे आल्यानंतरच माहिती पडते. आणि खूप नाव ऐकलेलं ब्लू लस्सी. सो ट्राय करूया, बघूया कशी आहे लस्सी. मी नक्की तुम्हाला रिव्ह्यू देईल. मी सध्या 2 लस्सी मागवले, नक्की सांगतो मी कशी असणार आहे. सो मित्रांनो हे बघा, ही अशा प्रकारे ही आहे ड्रायफ्रूट लस्सी आणि ही आहे आपली मँगो लस्सी. आणि क्वांटिटी तुम्ही बघू शकता किती आहे. आणि मला तरी बेस्ट वाटते, आता खाऊन समजेल कशी आहे. मी तुम्हाला नक्की याच्याबद्दल रिव्ह्यू देतो. सो मित्रांनो लस्सी तर एकदम बेस्ट आहे, मस्ट ट्राय लस्सी आहे. तुम्ही जर आलात तर नक्की ट्राय करा. थोडी बेस्ट लस्सी आहे मित्रांनो, गोड पण नाही काय नाही ना, ड्रायफ्रूटचं एवढं दाबून भरले त्याच्यामध्ये. मस्ट ट्राय मित्रांनो प्लीज. ब्लू लस्सी मी तुम्हाला शॉपचा ॲड्रेसही सांगेल, शॉप दाखवतो बाहेर तुम्हाला.
तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे ते म्हणजे दशाश्वमेध घाटजवळ. दशाश्वमेध घाट नाही बोलू शकत, थोडं जवळच आहे, मी तुम्हाला दाखवतो. तिकडे तुम्ही बघू शकता ते आहे मणिकर्णिका घाट, जिकडे डेड बॉडीज वगैरे जळवतात, तुम्हाला माहितीच असेल. आणि आपण इकडे संध्याकाळीसुद्धा येणार आहोत, बट आता ते ब्लू लस्सीचा जवळ होतात, सो मी विचार केला की आपण येऊया इकडे. म्हणजे बघू शकता किती अप्रतिम आहे सगळं मित्रांनो. हे बघा, आणि इकडे शेड बनवलं आहे थोडं असं बसायला वगैरे, सो खूप मस्त वाटतं. तुम्ही इकडे या आणि आपल्या गंगा माताचं दर्शन घ्या मित्रांनो. खूप मस्त वाटतं इकडे, खरंच खूप अप्रतिम आहे. थंड थंड हवा आहे मित्रांनो, गरमी बिलकुल नाही होत आहे. आता 12:30 दीडचा टाईम झाला आहे तरी गरमी नाही होत. सो प्लीज टू विजिट या आणि फील द गंगा मित्रांनो, एवढंच बोलेल. सध्या मी दर्शन मामाचं आणि मग तुम्हाला भेटेल. तर मित्रांनो हा आहे ललिता घाट आणि तुम्हाला मी दाखवणार आहे ट्रू ब्युटी ऑफ वाराणसी बनारस. सो नक्की बघा. सो हे सगळं आपण ना मूवीजमध्येच आपण एन्जॉय केलेलं असते, बट इकडे आल्यानंतर जेव्हा तुम्हाला हे सगळं बघायला भेटतं मित्रांनो, खूप म्हणजे खूप बरं वाटतं, फार बरं वाटतं. आणि इकडे बघा लोक आशीर्वाद घेताना गंगा माईचा. हे बघा मित्रांनो, तर आवर्जून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, नक्की या इकडे, आशीर्वाद घ्या गंगा माचा. हे बघा मित्रांनो, हे काहीतरी युनिक आहे आणि रुद्राक्षाच्या माळांनी हे शिवलिंग बनवलेलं आहे. खूप मस्त मस्त गोष्टी तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहेत मित्रांनो. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा सध्या आम्ही त्रिपुरी भैरवी घाट क्रॉस करतोय. आपण आता दशाश्वमेध घाट अजून पुढे आहे मित्रांनो, सो मी दाखवतो तुम्हाला. सो गेस स्पॉट मित्रांनो मी कुठे आहे तुम्हाला एकदा दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल. मला सांगायची गरज पण नाही पडणार. एक मिनिट, नक्की बघा हा व्ह्यू. तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल हे मी कुठे आहे. हे आहे दशाश्वमेध घाट मित्रांनो. आणि हे आत्ता असं आहे, संध्याकाळी मी तुम्हाला व्ह्यू दाखवेल. हे बघा मित्रांनो, सो किती बेस्ट थिंग आहे मित्रांनो. म्हणजे इकडे आलं खूप मन प्रसन्न होते आणि खूप मस्त वाटते इकडे आल्यानंतर. सो तुम्हाला मी नक्की दाखवेल, संध्याकाळी इकडे आरती होते ती. आपण नक्की येऊया संध्याकाळी, लवकर यावं लागेल पुढे जर बसून बघायची असेल तर. आता सध्या मी विचार करतो आहे की थोडं इकडे गंगाजीमध्ये आशीर्वाद घेऊ, थोडी डुबकी मारू, पाप धुऊ स्वतःची. हेच आपले रिच्युअल्स असतात आणि हेच थिंकिंग आहे आपली. सो चला तर मग भेटूया पुढे आपण आरतीला डायरेक्ट.